एक्सटर्नल पॉइंट मधून काढलेले टँजेंट सेगमेंट्स कसे असतात, कॉन्ग्रंट असतात. जर हे पूर्ण AC बरोबर 10 आहे आपल्याकडे, तर AC ला इक्वल कोण आहे, AC बरोबर बाहेरच्या पॉइंट मधून काढलेली AD. मग या ठिकाणी आपलं AD सुद्धा किती येईल, 10 येईल. आता आपल्याला स्टेप कडे जाऊ नका, आपल्याला रेडियस R फाइंड करायचे, रेडियस सर्कलची रेडियस फाइंड करायची. मग हे पूर्ण आता 10 झालेलं आहे, हे 10 तर हे सुद्धा 10. मग आता आपण जर बघितलं तर इथे एक राईट अँगल ट्रायंगल बनते. राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपल्याला DBA ABD ABD मध्ये जर बघितलं आपण तर या ठिकाणी हायपोटेनियस आहे 10, हायपोटेनियस आहे 10, त्यानंतर बेस आहे 8. तर त्याची हाईट जर बघितली आपण तर पायथागोरसच्या स्टेटमेंट वरून आपल्या या ठिकाणी येते पायथागोरस नुसार 6 येते हाईट. मग 6 म्हणजे आपलं BD बरोबर या ठिकाणी किती येते, 6. पायथागोरस थेरम सर्वांना माहिती आहे. आता ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला स्टेप बघायचे नाही, फक्त रेडियस फाइंड करायचे. तर या ठिकाणी आता हे 6 झालेलं आहे पूर्ण. मग हे 6 झालेलं आहे, तर बघा आता हे 6 झालेलं आहे. आता काय करायचं आपल्याला, रेडियस R करून जायचे. इथून एक आपण परपेंडिक्युलर ड्रॉन करूया किंवा एक रेडियस जर काढली आपण R, तर मला एक सांगा, ही टँजेंट आहे, ही रेडियस आहे, म्हणजे ही परपेंडिक्युलर असणार आहे. जर आपण इथून जोडलो तर या ठिकाणी हे सुद्धा असं परपेंडिक्युलर असणार आहे. म्हणजे आता इथे आपला नाही म्हणलं तर रेक्टँगल तयार झाले. जर आता एवढं अंतर R असेल तर हे सुद्धा अंतर किती असेल, Rच असेल. आणि हे 2 असेल तर हे सुद्धा किती असेल, 2च असेल. मग या ठिकाणी हे 2 आहे. आता हे पूर्ण जे आहे ना ते 6 आहे. पूर्ण किती आहे, 6 आहे. तर एवढं त्यातला R गेलं तर हे किती राहते, 6 - R. आणि जर आपण या ठिकाणी असं एक परत रेडियस जोडली तर हे पण परत R आहे. म्हणजे इथं परत एक राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे. समजा आपण इथं नाव देऊया DMO. या ठिकाणी DMO ट्रायंगल DMO मध्ये परत या ठिकाणी बेस जर बघितला आपण तर येतो 2. याची हाईट जर बघितली आपण तर येते 6 - R. आणि हायपोटेनियस जर बघितला तर तो आहे आपला R. जर आपण पायथागोरस थेरम वापरला, हॅपी बर्थडे हसऱ्या, मग या ठिकाणी जर आपल्याला बघितलं तर हायपोटेनियस आहे R, त्याचा बेस आहे 2 चा स्क्वेअर प्लस हाईट आहे 6 - R चा स्क्वेअर. R² = 2 चा स्क्वेअर 4. इथं ब्रॅकेट